बातमी आहे नवाब मलिक यांच्यावरून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये सुरू असलेल्या कलगीतुऱ्याची। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांच्याकडे मुंबईतल्या निवडणुकांची धुरा सोपवली आहे। मात्र याच मुद्द्यावरून भाजप चांगलीच आक्रमक झालेली दिसतेय। यावरून मुंबईमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। कारण गँगस्टर दाऊदची बहीण हसीना पारकर सोबत नवाब मलिक यांचं नाव जोडलं गेल्यामुळे भाजपनं नवाब मलिक यांच्या नावाला विरोध केलाय। सोबतच राष्ट्रवादीनं निर्णय न बदलल्यास भाजप, शिवसेना आणि रिपाई असे एकत्रितपणे आम्ही मुंबईत लढू असा थेट इशारा भाजपनं दिलाय। मात्र नवाब मलिक यांच्या नियुक्तीचा निर्णय योग्य असल्याची भूमिका अजित पवारांनी घेऊन भाजपच्या भूमिकेला उत्तर दिलेलं आहे। नेतृत्व कोणाकडे द्यायचं याचा निर्णय पक्ष घेईल असंही अजित पवार यांनी ठणकावलं। तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी या सगळ्याविषयी काल नेमकं काय म्हटलं होतं आपण बघूयात। नवाबभाईवरती झालेले आरोप आहेत, त्या आरोपाची चौकशी चालू आहे। कुठेही ते आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत। त्यामुळे वक्तव्य करत असताना त्यांनी विचारपूर्वक वक्तव्य करावेत, ज्या वक्तव्यातून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही। नवाबभाई त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मुंबईसाठी एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि ती कमिटी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीवर काम करत असते। अमित साटम असतील किंवा इतर कोणी पदाधिकारी असतील, महायुतीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे महायुतीमधील 3 मुख्य नेत्यांना आहेत। त्याच्यामुळं अमित साटम काय म्हणतात ते आमच्यासाठी महत्त्वाचं नाही। तर नवाब मलिक यांना मुंबईची जबाबदारी अजित पवार यांनी दिली आहे। यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली जी आपण बघितली। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने मात्र सावध अशी भूमिका घेतली आहे। इथं नवाब मलिक नेतृत्व करतायत, त्यांच्यासोबत आम्ही युती करणार नाहीत, त्यांच्यासोबत जाणार नाहीत। जोपर्यंत नवाब मलिक यांच्यावरचे आरोप सिद्ध होत, जोपर्यंत त्यांच्यावर निर्दोषत्व सिद्ध होणार नाहीत, तोपर्यंत नवाब मलिक नेतृत्व करत असलेल्या पक्षासोबत आम्ही मुंबईमध्ये जाणार नाहीत। त्यासाठी आम्हाला राष्ट्रवादीशी फारकत करावी, मुंबईमध्ये लागली तरी हरकत नाही। आम्ही नवाब मलिक यांच्यासोबत कुठलीही चर्चा करणार नाहीत, त्यांच्यासोबत युती करणार नाहीत। हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे। नवाब मलिक यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे आरोप आहेत। अशा परिस्थितीत त्यांना साथ देणं आम्हाला योग्य वाटत नाही। विरोधकांचं कामच आहे टीका करायचं। नवाब मलिक साहेब ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जबाबदार नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या बाबतीतली भूमिका त्यांचे पक्षप्रमुख, त्यांच्या पक्षाचे प्रमुख ही घेतील आणि जी काय महायुतीमध्ये भूमिका घ्यायची ती महायुती म्हणून आम्ही एकत्र बसून घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।